तुम्ही बघू शकता आमच्या दोन्ही सासूबाईंनी कसा जावई बुवांना ओवाळलं व कसे लाजून ते पुढे आले. ते समोर आल्याच्या नंतर आलेत म्हणून आम्ही त्यांना छान असा पुष्पगुच्छ दिला व त्यांचं स्वागत केलं. माझ्या दोन्ही जाऊबाईंनी त्यांना छान प्रकारे ओवाळलं. आमची फॅमिली खूप मोठी असल्यामुळे आम्ही लगेचच फोटोशूट करून घेतला. सगळे एकत्र असल्यावर फार मज्जा येते. नंतर ताईंच्या सासूबाई त्या आल्या होत्या म्हणून आंटींनी त्यांनाही ओवाळून घेतलं. आणि हे दोघे बघा कसे नवरदेव नवरीसारखे पुढे चालतात आणि आम्ही सगळी पब्लिक कशी त्यांच्या मागे येतात म्हणून. वर आल्याच्या नंतर तात्यांनी छान प्रकारे मनीष भाईचे पाय वगैरे धुतले. आंटींनीही ताईचे पाय वगैरे धुतले व त्यांचं औक्षण वगैरे करून घेतलं. धोंडे जेवण म्हटल्याच्या नंतर हे असंच चालत राहणार. आणि हे काय आमच्या दोन नंदा म्हटल्या आधी आम्हीच धोंडे खाणार, मग मनीष भाईला द्या. मग आमच्या मनीष भाईने खाल्ले. नंतर तात्यांनी अंगठी दिली व डिंपलताईंनी अनारशाचं ताट दिलं. ताईंनी आंटीची ओटी वगैरे भरली. या सगळ्या कार्यक्रमात जेवायला खूप उशीर झाला होता म्हणून लगेच सगळे माणसं आधी जेवायला बसवले. आता हे जेवायला बसवलं. वाढणाऱ्या कशा गप्पा मारीत बसल्या होत्या. बच्चे कंपनी छान मोबाईल बघत होती व या माझ्या दोन नंदा अशी पोच देत होती. सगळ्या माणसांचे जेवण झाले. म्हटलं चला आपण पण लगेच सगळे जेवण करून घेऊया. आमचे जेवण झाले. लगेचच ताईंच्या घरचे म्हटले आता आम्ही निघतो. त्यांच्या घरच्यांना वाटा लावायला ही आमच्या अख्खी घरची पब्लिक तिथे गेली होती. तिथून वाटा लावल्याच्या नंतर माझ्या मोठ्या ताईंचं आणि ताईंचं काय सुरू होतं हे मला शेवटपर्यंत काही कळलंच नाही. त्या फक्त एकमेकीकडे बघून हसतच होत्या. हे सगळं झालं की मनीष भाई म्हटले चला आता आम्ही पण निघतो. म्हणून सगळे त्यांना जाताना चिडू लागले की कोणत्या बोटामध्ये अंगठी आहे ते आम्हाला दाखवा. म्हणून त्यांनी अशा प्रकारे अंधारात अंगठी दाखवली. सगळ्यांचे आभार मानले व ते निघून गेले. नंतर आता नेक्स्ट जायचा कोणाचा नंबर येईल या विचाराने सगळेजण विचारात पडले. सो असा संपला आजचा दिवस. बाय.